नमस्कार सर्वांना. आपण आज आलेलो आहोत बीडमध्ये अंथर्वण पिपरी या ठिकाणी. यामध्ये सरांचं 3 HP शक्तीचं स्ट्रक्चर आहे बघा. यामध्ये दिसत असेल तुम्हाला 3 पोल आहे तिथे. आणि या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, सरांना एक चेंजवर स्विच बसून दिलेला आहे. आता या चेंजवर स्विचमधून काय होतं की आपल्याला दिवस रात्र जसं की आपण इन्व्हर्टर MPPT इन्व्हर्टर यूज करून आपण 24 तास सप्लाय घेऊ शकतो. यामध्ये सरांना व्होल्टेज जे कमी येत होतं त्या व्होल्टेज कमी येण्यासाठी सरांनी सोलर पॅनलपासून सप्लाय घेण्याचं ठरवलं आणि त्यांनी आपल्याकडून डबल बॅटरीचा सेटअप प्लस हा चेंजवर स्विच वगैरे घेतलेला आहे. तर यामध्ये बघा चेंजवर स्विच मिडलला आहे. चेंजवर स्विच वर घेतला तर आपण सोलर पंप जो आहे, सोलर पंपचं कंट्रोलर आपण त्या बाजूला बसवलेला आहे, ते चालू होणार. आणि खालच्या बाजूला जर चेंजवर स्विच घेतला तर तो खालच्या बाजूचा चेंजवर स्विच घेतला तर तो इन्व्हर्टरकडे सप्लाय जाणार. हे जे 2 वायर आहेत हे इन्व्हर्टरकडे जाणार आहेत मित्रांनो, बरोबर. तर अशा प्रकारे ऑल महाराष्ट्र कोणाला करायचं असेल तर आपण प्रोव्हाइड करतो. सोना एंटरप्राइजेसकडून घरपोच आणि एकदम बेस्ट सर्व्हिस तुम्हाला भेटते मित्रांनो. प्रत्येक गोष्टीची ऑनसाईट वॉरंटी राहते, त्यामुळे तुम्हाला बिंदास तुम्ही संपर्क करू शकता. तुम्हाला 100% मदत भेटेल. आता यावरती काय काय गोष्टी चालू आहेत हे तुम्हाला मी व्हिडिओच्या पुढच्या पार्टमध्ये दाखवतोय. मित्रांनो हे बघा, आपण सध्या यामध्ये व्होल्टेज कमी असल्यामुळं हे कूलर चालत नव्हतं. प्लस हा जो फॅन आहे, हा फॅनचं पण कनेक्शन आपण आपल्या सोलरवरती सध्या घेतलेलं आहे. त्या व्यतिरिक्त जसं की त्यांचे सरांच्या 4 रूम आहेत. इथं वॉशिंग मशीनसुद्धा आहे, पण सध्या वॉशिंग मशीनचं कनेक्शन आपण घेतलेलं नाही. परंतु हे बघा वरची लाईट्स, हे ज्या लाईट्स आहेत. त्यानंतर किचनमध्ये वॉटर फिल्टर आहे मित्रांनो, हे बघा हे आहे. प्लस किचनमध्ये वॉटर फिल्टर. तर या सर्व गोष्टी आपण सध्या काय करतो आहे, हा जो MPPT इन्व्हर्टर आहे यावरती चालवत आहोत. महाराष्ट्रात कुठेही असाल संपर्क करताय, तुम्हाला 100% मदत भेटेल. धन्यवाद सर्वांना.